व्हॉट्सअप चॅटिंगवरून काल वसईमध्ये राडा झाला आणि यातूनच मारहाणीची देखील घटना घडली होती। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली होती। रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आणि मारहाण करणारे स्वप्नील नर यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आणि स्वप्नील नर यांच्यासोबतच आणखीन 2 जणांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। FIR मध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार स्वप्नील नर, सरोज खान आणि दाऊद या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि इतर 5 मुस्लिम इसम असा उल्लेख FIR मध्ये आहे। तर दुसरीकडे आज दिवसभरामध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले होते। सध्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। आम्ही थंड बसणार नाही आणि कायदेशीर कारवाई लवकरच करणार असल्याचं जे BJPचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितलेलं आहे। सध्या गणेशोत्सव आहे आणि वातावरण बिघडू नये त्यामुळे आम्ही संयमाची भूमिका घेतोय आणि लवकरात लवकर याच्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं जिल्हाध्यक्षांनी सांगितलेलं आहे। तर तिकडे स्वप्नील नर यांना आज दुपारी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि स्वप्नील नर यांच्यासोबत तिघांनाही आज जामीन मंजूर झालेला आहे। न्यायालयाने यांना जामीन दिलेला आहे, यांची जामिनावर सुटका झालेली आहे। स्वप्नील नर यांनी काल आपल्या भूमिकेवर ठाम होतं की मी मारहाण केली, माझ्या पक्षाध्यक्षाला जो कोणी उलट बोलेल किंवा त्याच्याविषयी असा व्हॉट्सअपवर लिहिल त्याला मी मारहाण करण्याचं स्वप्नील नर यांनी ठासून सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये वातावरण कशा प्रकारे तापेल दोन्ही बाजूने हे पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक पक्षाने संयम बाळगला पाहिजे। कुठल्याही पक्षाने आपल्या समोरच्या पक्षाच्या नेत्यावर किंवा एकमेकांवर किंवा पक्षाच्या विरोधात व्हॉट्सअपवर चॅटिंग केली नाही पाहिजे। तुम्ही आपापल्या परीने आपल्या पक्षाचा आदर करावा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही देखील व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असाल तर सांभाळून कोणत्याही नेत्याबद्दल किंवा कुठल्या एखाद्या पक्षाबद्दल कुठल्याही आक्षेपार्ह चर्चा किंवा पोस्ट टाकून असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। आता स्वप्नील नर यांना जामीन मंजूर झालेला आहे। यानंतर भारतीय जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेते पाहावं लागणार आहे। या संपूर्ण घटनेबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि ज्यांनाही मारहाण झालेली प्रतीक चौधरी यांच्याशी देखील बातचीत केली। त्या दोघांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। आमचे प्रतीक चौधरी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो अशा या भ्याड हल्ल्याचा। अशा पद्धतीने जर वसईमध्ये दहशतवाद होणार असेल तर भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही। येणारा गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा म्हणून आम्हाला वरिष्ठांकडून सूचना आलेल्या आहेत की आपण शांततेत कायदेशीर पद्धतीने आपण त्यांच्यावर कारवाई करूया आणि त्या पद्धतीने आज त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने कारवाई चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच या संदर्भात आमची भूमिका जाहीर करू। कसं आहे, कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे। देशामध्ये कायदे आहेत, सुव्यवस्था आहेत, यंत्रणा आहेत, त्या ठरवणार की एखाद्या व्यक्तीची कृती चुकीची आहे की बरोबर आहे। परंतु त्यांनी कायदा हातात घेतला, पूर्वनियोजित कट करून रस्त्यावर थांबवून अक्षरशः चुकीच्या पद्धतीने मारहाण केली, तर त्याचा मी निषेध व्यक्त करतो। आणि अशा पद्धतीने हे महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल नाही आहे, हे संबंध त्यांनी लक्षात घ्यावं। काल तुम्ही जात होते, किती लोक होते, तुम्हाला कसा अडवला आणि काय घडलं नेमकं? ज्यावेळी मी येत होतो घरी, कामावरून घरी येत होतो, त्या लोकांनी मला फॉलो केलं, मागून गाडी येऊन ओव्हरटेक करून गाडी थांबवायला लावली आणि येऊन लगेच अटॅक केला की त्यांच्या नेत्यांची नावं घेतली की आमच्या नेत्यांबद्दल तुम्ही असं का म्हणता, असं ह्या पद्धतीने त्यांनी अटॅक केला। तुमचा त्याच्याशी काही जुना वाद होता की फक्त व्हॉट्सअप हेच कारण आहे? नाही, जुना वाद असण्याचा प्रश्नच नव्हता। एकेकाळी स्वप्नील नर हे मनसेमध्ये होते, म्हणजे ते पण बहुजनच्या विरोधी पक्षात होते, तरी सुद्धा आमची चांगली बोलणं चालणं होतं। कधी भेटलं तर हस्तांदोलन करणं एक चांगलं नॉर्मल, जसं वसईची आपली संस्कृती आहे की सर्वांशी सलोख्याने राहणं, सद्भावनेने राहणं, त्या पद्धतीने आपलं नॉर्मल बोलायचं, पण कधी वाद याचा प्रश्नच नाही।